बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला। मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता। 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते। मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसलेला आहे। तो सरकार से मेरा एक सवाल था कि 19 साल हमारे इस केस के फैसले के लिए क्यों लगे, 19 साल किस काम के लिए लगे, क्या 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 बात है जो 19 साल लगे। उसके पहले तो हमारे जब ये 2006 में हादसा हो गया, बम ब्लास्ट हो गया, तो 8 या 9 को जो हादसा हो गया कसाब जैसे केस में, वो लोग का 2 साल में निर्णय लग गया। तो गुना कैसे किसने किया और ट्रेन में बम ब्लास्ट किसने करवाया, कैसे हुआ, अपने आप हुआ क्या। तो ये मजाक जैसी बात लग रही है कि कोर्ट का निर्णय, तो ये मजाक जैसा ही लग रहा है हमें। तर मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल आता दिलेला आहे। तर सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसलेला आहे। तर या संदर्भात काही आरोपींचे देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आपण ऐकूयात। मेरे साथ टोटल 13 लोगों को गिरफ्तार किया था। 9 साल ट्रायल चला है और 2015 में सेशन कोर्ट ने मुझे बाइज्जत बरी किया और सेशन कोर्ट ने 5 लोगों को फांसी की सजा दी थी, 7 लोगों को लाइफ की सजा दी थी, जिनकी अपील बॉम्बे हाई कोर्ट में पिछले 10 सालों से पेंडिंग थी। आज जजमेंट आया है और बॉम्बे हाई कोर्ट ने उन 12 लोगों को बाइज्जत बरी कर दिया है। ये बात हम पहले दिन से कह रहे हैं कि ये केस फेक है। एटीएस ने मुस्लिम नौजवानों को जानबूझ के इस केस में फंसाया है, जिनका कोई लेना देना नहीं इस केस से। हमें टॉर्चर किया गया था, हमारे ऊपर जो है झूठे आरडीएक्स प्लांट किए गए थे, झूठे विटनेसेस प्लांट किए गए थे और पूरा फेक केस बना करके कन्विक्शन लिया गया था। लेकिन आज बॉम्बे हाईकोर्ट ने साफ कर दिया कि ये झूठा केस है और सब लोग बेगुनाह हैं। कायदेतज्ञ प्रदीप घरत यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण पाहूया। मुंबईतील रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 जणांना निर्दोष सुटका त्यांची करण्यात आलेली आहे। कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे। मात्र या कोर्टाच्या निर्णयाकडे ज्येष्ठ वकील प्रदीप घरत सर आपल्यासोबत आहेत। ते काय यावरती विश्लेषण करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर, एकूणच 11 जणांना निर्दोष सुटका या ठिकाणी करण्यात आलेली आहे। काय तुमचं एकंदरीत विश्लेषण आणि मत आहे? हा निकाल धक्कादायक आहे, कारण ज्यावेळेला 6 जणांना किंवा 7 जणांना फाशी होते आणि बाकीच्यांना जन्मठेप होते, त्याला आपण असं धरून चालतो की हा एखाद्याचं जीवन संपवण्यासाठी किंवा एखाद्याचं पूर्ण आयुष्य हे तुरुंगात घालवण्या इतपत सबळ पुरावा आहे म्हणून। पण जर त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता होत असेल तर निश्चितच या अशा प्रकारच्या खटल्यामध्ये ही गंभीर गोष्ट आहे। होय, निश्चितच। म्हणजे माझं म्हणणं तर असं आहे की न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्या आरोपींना सोडण्याची, ती पूर्ण होण्याच्या अगोदरच सर्वोच्च न्यायालयात जाऊन ह्या जो उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्यावर स्थगिती आणायला लागेल। जर शासनाला त्यांनी केलेला पुरावा सबळ असं वाटत असेल किंवा त्यांच्या केसची मांडणी सबळ असं वाटत असेल तर पहिली गोष्ट ही केली पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाकडे जायचं आणि त्यांच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती घ्यायची। आजचा निर्णय हा खरंच धक्कादायक असा अनेक नागरिकांना वाटत आहे। ज्यामध्ये साखळी बॉम्बस्फोटमध्ये जखमी झालेले व्यक्ती असेल त्यांना सुद्धा हा निर्णय पाहून एक धक्का बसलेला आहे। मात्र यावरती अपील किती वेळात केलं जातं आणि कशाप्रमाणे भूमिका ही मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे, कोणत्या घडामोडी घडलेल्या आहे याच्यावर देखील आपण एक नजर टाकूया। जुलै 2006 मध्ये 7 लोकल ट्रेनमध्ये हा साखळी बॉम्बस्फोट झाला।
बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला, 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. बॉम्ब असलेले प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून हा स्फोट घडवण्यात आला. खार रोड सांताक्रुज मधल्या स्फोटात 7 तर बांद्रा खार रोडच्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला होता. जोगेश्वरीच्या स्फोटामध्ये 28, माहीम जंक्शनला 43, मीरा रोड भाईंदरमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणलेले होते. मकोका कोर्टाकडून सप्टेंबर 2015ला 12 जण दोषी ठरवण्यात आले. 5 आरोपींना फाशी झाली, 7 आरोपींना जन्मठेप देण्यात आली. फैजल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नाविद खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मकोका कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या मंजुरीसाठी सरकारची उच्च न्यायालयामध्ये याचिका होती. 21 जुलै रोजी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. दरम्यान आरोपी नेमके कोण कोण होते ते आपण पाहूयात. फाशीची शिक्षा सुनावलेले आरोपी कमाल अहमद अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, एहतेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, आसिफ खान. जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, मुज्जमिल शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख हे जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी आहेत. तर कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. मुंबईतील लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्याचा निकाल आता कोर्टाने दिलेला आहे. मुंबई हायकोर्टाच्या वतीनं या संदर्भात हा निकाल देण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.